नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी घेऊन आलेले शेतकऱ्यांच्यासाठी खूप महत्त्वाची अशी नवीन अपडेट, ज्यामध्ये 2,000 रुपयांच्या हप्त्यासोबत 15 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, एका दिवसात बँक खात्यामध्ये जमा. या बातमीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला या योजनेबद्दल अजून डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तसं मला कमेंट करा. मी त्या पद्धतीने तुम्हाला माहिती मिळवून देईन. भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशातील मोठ्या लोकसंख्येचे उदरनिर्वाह शेतीवरतीच अवलंबून आहे. या शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान आणि एफपीओ ही एक महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश काय, तर एफपीओ योजना म्हणजे नेमकं काय, तर शेतकरी उत्पादक संघटनांना आर्थिकदृष्ट्या बळकटी देणं, शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणं आणि शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणं. या योजनेची वैशिष्ट्य काय आहे, तर या योजनेअंतर्गत प्रत्येक एफपीओला सरकारकडून 15 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. या मदतीचा वापर शेती संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी केला जाईल. एफपीओ स्थापन केल्यानंतर शेतकरी संघटनांना बाजारपेठेमध्ये पोहोचण्यास मदत होईल आणि सरकारची मदत एफपीओच्या स्वतःच्या उत्पन्नाबरोबर मिळून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवेल. म्हणजे जसं स्त्रियांचा बचत गट असतो, अगदी त्याच पद्धतीने आता शेतकऱ्यांचाही हा एक एफपीओ नावाची एक संघटना आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याबद्दल अजून जर तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तुम्ही कमेंट करा. आणि ज्याही शेतकऱ्यांना माहिती आहे किंवा जाणून घ्यायचं असेल तर नजीकच्या आपल्या कृषी विभागाशी संपर्क साधून या संदर्भातली माहिती तुम्ही घेऊ शकता. कारण यामध्ये चांगले आर्थिक लाभ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. त्याचबरोबर आपल्या शेती संदर्भातले जे व्यवसाय आहेत किंवा शेतीमाल जो आहे तो थेट तुम्ही बाजारापर्यंत आणू शकता. आणि यासाठी वेगवेगळ्या अनुदानासाठी वाट बघण्याऐवजी आपली एक शेतकऱ्यांची स्वतःची एक संघटना असणार आहे. त्यामुळे याचा फायदा एकजूट होणं हा सुद्धा एक आहे. आणि एकजूट असाल तर निश्चितपणानं काय होणार आहे, या ठिकाणी एकत्रितरित्या आर्थिक लाभ हे एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या ठिकाणी होणार आहेत. त्यामुळे या गोष्टीचा निश्चितपणानं शेतकरी बंधू भगिनींनी विचार करायला काही हरकत नाही. आता शेतकऱ्यांसाठी याचा काय फायदा होणार आहे, तर शेतमालाचे बाजारपेठेमध्ये विक्रीस नेणे सोपे होणार आहे. मध्यस्थीचा अडथळा कमी होणार आहे. उत्पादनाचे योग्य मूल्य त्यांना मिळणार आहे. उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि आर्थिक स्थिती सुधारणार आहे. शेवटी काय आहे, ही संघटना आहे. जशा प्रत्येकाची एक संघटना असते तशी शेतकऱ्यांची सुद्धा एक छोटे छोटे गट आणि संघटना तयार व्हावी. आणि जेणेकरून काय होणार आहे, या ठिकाणी त्यांना मदत होणार आहे. एफपीओ गठीत करण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे, किमान 11 शेतकरी एकत्र येऊन एक गट तयार करावा लागेल. या गटातील एफपीओ म्हणून नोंदणी करावी लागेल. नोंदणीनंतर एफपीओला सरकारी मदत मिळेल आणि मिळालेल्या निधीतून शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करता येईल. म्हणजे शेती संदर्भातले जे काही व्यवसाय आहेत, आता या ठिकाणी आपल्याकडे पशुधन असेल तर त्या संदर्भातलं जे काही इतर जे दुग्ध व्यवसाय असेल किंवा दुग्ध प्रक्रिया काही केंद्र असतील तर ती आपल्याला या ठिकाणी सुरू करता येणार आहेत. खता संदर्भातले असेल म्हणा किंवा पशु खाद्य संदर्भातले असेल म्हणा किंवा इतर मग शेतातील येणाऱ्या उत्पन्नावरती कच्च्या मालावरती प्रक्रिया करून तुम्ही ते काय करू शकता, बाजारपेठेमध्ये थेट विक्रीसाठी आणू शकता. अशा प्रकारे पीएम किसान आणि एफपीओ योजनेमुळे शेतकऱ्यांना स्वावलंबी होण्यास मदत होईल आणि शेतमाल जो आहे तो या ठिकाणी काय होणार आहे, विक्रीच्या प्रक्रियेमध्ये ते सक्रिय भूमिका बजावू शकतील. एकूणच योजनेमुळे शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाला उत्पन्नामध्ये वाढ होऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शेतकरी बंधू भगिनींसाठी खूप मोठी अशी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे या बातमीचा आणि या घटनेचा, या गोष्टीचा नक्कीच लाभ घ्यावा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. धन्यवाद.